हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. मौन समर्पण. लाओत्से सांगतो की मानवाने नागरी व्यवस्था सुरू केली आणि त्यामुळे नावे दिली गेली. नावे देणे सुरू केले त्याच वेळी त्याने त्यांची मर्यादा ओळखायला हवी होती. ज्याला कोठे थांबायचे ते समजते तो धोक्यापासून बचावतो. ज्या नद्या समुद्राला मिळतात त्यांच्याशी ताओची तुलना होऊ शकते. माणसाने नावे द्यायची इतकी परिसीमा केली की प्रत्येक वस्तूला, जथ्याला, प्रदेशाला निरनिराळी नावे देऊन त्याचे समाधान झाले नाही. त्याने मानवाच्या प्रत्येक चेहऱ्याला स्वतंत्र नाव दिले. हे त्याला नागरी सुव्यवस्थेसाठी उपयुक्त झाले. यामुळे त्याला त्यांचे भौतिक व्यवहार करायला सोपे झाले. परंतु या नाम महात्म्याचे दुष्परिणाम त्याच्या लक्षात आले नाहीत. किंवा असेही झाले की नावामुळे काही विपरीत होत आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. नावांमुळे भेद निर्माण झाला, दुफळी झाली, दरी निर्माण झाली. प्रत्येक विचाराला स्वतंत्र नाव दिल्यामुळे धर्मात भेद झाला. वास्तवात मूलतः मानवता हा एकमेव धर्म आहे. परंतु नावांमुळे एका विशिष्ट मानवांचा समुदाय स्वतःला निराळा समजू लागला. नावांमुळे प्रदेश तयार झाले. पृथ्वी एकसंध राहिली नाही. एकच एक आत्मा असलेले मानव, एकाच ताओची लेकरे असलेले मानव सीमारेषा घालून एकमेकांपासून दूर झाले. प्रदेशाप्रमाणे पाणी अलग झाले. हवाई क्षेत्राच्या सीमा निर्माण झाल्या. यामुळे कलहाशिवाय आणखी काहीही हाती लागले नाही. पक्षी पहा कसे पृथ्वीवर स्वतंत्र मुक्तपणे संचार करतात. त्यांचीही भाषा आहे, परंतु त्यांनी भाषेचा अमर्याद वापर केला नाही. बुद्धीची मर्यादा असेल किंवा कसेही काही असेल, परंतु यामुळे त्यांच्यात भेद निर्माण झाला नाही. लाओत्से सांगतो की माणसाने जेव्हा भाषा वापरायला सुरुवात केली त्यावेळी त्याला त्या भाषेची मर्यादा लक्षात आली नाही. त्याने आत्यंतिक टोकाला भाषेचा वापर केला. त्याला भाषेचा वापर कोणत्या मर्यादेपर्यंत करायचा हे समजले नाही. वास्तवात माणसाची मौन हीच एकमेव भाषा आहे. त्याने जर व्यवहारासाठी भाषा विकसित केलेली आहे तर त्याने त्या भाषेचा उपयोग केवळ व्यवहारासाठीच, केवळ व्यवहारापुरताच करावा. बाकी त्याने मौन असावे. मानव व्यवहार करताना बोलतो, व्यवहार करत नसेल तेव्हाही बोलतो. तो एकटा असतानाही स्वतःशी बोलतो. आपण एकटे असताना मनातल्या मनात काय काय आणि किती किती वेळ बोलत असतो हे आठवून पाहावे. याचा परिणाम म्हणजे मानव झोपला तरीही बोलतो. त्यामुळे जेव्हा ताओ प्रसाद मिळत असतो तेव्हा मानव रीता नसतो. आपण कटाक्षाने एकट्याने मौन राहायची सवय करावी. ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाली की स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे विसरते, पुसून टाकते, तसे मानवाने व्यवहार करून झाला की स्वतःला पूर्ण विसरावे, मौन व्हावे, शून्य व्हावे आणि ताओ चरणी बसावे. तो प्रसाद आपोआप अंतःकरणात झिरपतो. Knowing oneself. He who knows others is learned. He who knows himself is wise. He who conquers others has power of muscles. He who conquers himself is strong. He who is determined has strength of will. He who does not lose his center endures. He who dies yet remains has long life. स्वबोध. ज्याला दुसऱ्यांची माहिती आहे तो पढत आहे, परंतु ज्याने स्वतःला ओळखले तो ज्ञानी आहे. ज्याने दुसऱ्यांवर स्वामित्व मिळवले त्याच्या मनगटात जोर आहे, परंतु ज्याने स्वतःवर स्वामित्व मिळवले तो शक्तिशाली आहे. जो समाधानी आहे तो वैभव संपन्न आहे. जो दृढमती आहे त्याला महान इच्छाशक्ती आहे. जो स्वकेंद्र सोडत नाही तोच टिकून राहतो. ज्याचा मृत्यूनंतरही प्रभाव टिकून राहतो तो चिरंजीव आहे. स्वबोध भाग 1. माणसाने सारे जग जरी ओळखले आणि जर त्याने स्वतःला ओळखलेले नसेल
तर तो जीवनात कदाचित सुखी होईल आणि त्यामुळे तो दुःखीही होईल, परंतु तो कधीही आनंदी असणार नाही. सारे विश्व ओळखणारा माणूस जोपर्यंत त्या विश्वेश्वराला जाणत नाही तोपर्यंत तो सुखदुःखात गटांगळ्या खात राहील, परंतु तो कधीही आनंदी असणार नाही. जो विश्वाच्या आधीपासून आहे, जो विश्वात सदा आहे आणि ज्याच्यामुळेच विश्वाचा कारभार सुरू आहे, ज्याच्यात तमाम सर्वाचा, सर्वस्वाचा, विश्वाचाही लय होणार आहे, जो सर्वात आहे, त्याला जाणल्यानेच मानव कैवल्यानंदी असणार आहे. इतर गोष्टी जाणून तो सुखी होईल, दुःखी होईल, परंतु तो कधीही सदानंदी, कैवल्यानंदी होणार नाही. विश्वाच्या केंद्रस्थानी विराजित असलेलाच प्रत्येकाच्या केंद्रस्थानी अंशात्मक आहे. या ओवीत लाओत्से या केंद्रस्थानाबद्दल आपल्याला फार बहुमूल्य असा उपदेश करत आहे. पंच ज्ञानेंद्रिये आपल्याला ज्ञान देतात, परंतु आपल्याला आपल्या देहादी इंद्रियांकडून जी जी माहिती मिळते, त्यांच्याकडून जे जे जाणले जाते ते सर्व बाह्य असते आणि त्यामुळे ते अर्धसत्य असू शकते, असत्य असू शकते, परंतु ते कधीही सत्य नसते. ज्ञानेंद्रिये आपल्याला धोका देऊ शकतात. सर्वांना चाफ्याच्या फुलांचा वास येत असतो आणि फक्त आपल्याला तो वास जाणवत नसतो, कारण आपल्याला सर्दी झालेली असते. आपल्याला ऊस गोड लागत नाही, कारण आपल्याला सर्दी झालेली असते. आपल्या जिभेची चव गेलेली असते. इतरांना दिसत असलेले आपल्याला दिसत नाही, कारण आपले डोळे इतरांइतके दूरवर पाहू शकत नाहीत. हीच गोष्ट ऐकण्यासंबंधी असू शकते. भर दुपारी उन्हात आपल्याला चटके देत असलेला रस्ता दुसऱ्याला चटके देत असेलच असे नाही. आपल्याला थंडीने हुडहुडी भरत असताना दुसरा म्हणतो, जरा पंखा लावा हो. इतकेच काय, तर आपल्याला स्वतःबद्दल इतरांकडून माहिती मिळत असते आणि जी माहिती मिळते ती असत्य, अर्धसत्य असू शकते, परंतु सत्य असू शकत नाही. आपण एकाला साधे सरळ वाटत असलो तर दुसऱ्याला महाभिलंदर वाटत असतो. आपले सौंदर्य इतरांच्या वाटण्यावर अवलंबून आहे. घाऱ्या गोऱ्या नाजुकेला आफ्रिकेत रोगट समजतात. तेथे काळी कभिन्न, बलदंड देहयष्टी आणि जाड ओठ हे सौंदर्य आहे. आपली माहिती दुसऱ्यावर अवलंबून आहे. तो काय म्हणेल ते आपण आहोत. आपल्याला आपला स्वतःचा स्वबोध नाही. दुसरा म्हणाला तर आपण सभ्य आहोत, प्रतिष्ठित आहोत. त्यात मतभिन्नता आहे. त्यामुळे आपण कसे आहोत, हे जग कसे आहे, हे विश्व कसे आहे, याचा आपल्याला कधीही बोध होत नाही. कारण एकच की आपण या बोधासाठी आपल्या देहादी इंद्रियांवर, इतर लोकांच्या मतावर अवलंबून आहोत. यासाठी काहीतरी निराळा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. हरि ओम.